नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अरुंधती ही समाजाच्या पुढे एक आदर्श ठेवत आहे. आप्पा आणि कांचनच्या विरोधात जे झालेलं आहे त्याला त्यांनी वाचा फोडलेले आहे. त्याचबरोबर या सगळ्यातून त्यांनी बाहेर पडलेले आहेत. या सगळ्या गोष्टीतून त्यांनी मार्ग काढलेला आहे. आपल्या मुलावर केस करून त्याला तुरुंगात पाठवलेलं आहे. ही हिंमत कोणत्याही माणसामध्ये नसते की आपल्या मुलांच्या विरोधात त्यांचे गुन्हे बाहेर, त्यांचे जे गुणदोष आहेत, गुण लपवून ठेवायचे, दोष सांगायचे किंवा दोष सांगून त्यांना शिक्षा ठोठावणं ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही. तर हे अरुंधतीने सांगितलेलं आहे. त्याचबरोबर अभि जेलमधून सुटलेला आहे, पण संजना आणण्यावरती एक मोठं संकट आलेलं आहे. कारण भोसले बिल्डरने आता घेतलेले जे पैसे होते त्याची मागणी केलेली आहे आणि फक्त एक महिन्याच्या मुदतीचा कालावधी दिलेला आहे. त्यामुळं संजना आणि अनिरुद्धची पूर्णपणे वाट लागलेली आहे. एकतर त्यांना बेल मिळालेली नाही आणि त्याचबरोबर आणखी अशा अनेक गोष्टी त्यांच्यासमोर येत आहेत. तर नक्की काय होतं, अभिला अनघा कशी स्वीकारते हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अरुंधती, आप्पा, कांचन सर्वजण बसलेले असतात. अनघा तिथे येते आणि अनघा म्हणू लागते की दिवाळी तोंडावर आलेली आहे, आपल्याला फराळाची आपण काहीच सुरुवात केलेली नाही आणि आपल्याला दिवाळी साजरी करायची आहे ना, मग सगळी तयारी करायला पाहिजे. त्यावेळेस कांचन म्हणते, तुला कळतंय का गं काय? अगं, इथं माझा मुलगा, तुझा नवरा, माझा नातू सगळे जेलमध्ये आहेत आणि तुला दिवाळी साजरी करायची आहे. तेव्हा आप्पा म्हणतात, कांचन तू काय बोलते, तुला कळते का गं? ती काय चुकीची बोलत आहे? ती जे बोलत आहे ते बरोबरच आहे ना. कारण काही झालं तरी दिवाळी ही साजरी होणारच आहे. त्यांच्यासाठी आपण का थांबायचं आहे? त्यांनी आपला विचार केला होता का? हे सगळं आप्पा स्पष्टपणे बोलत असतात आणि आप्पा सांगत असतात की हे बघ कांचन, त्यांची चूक झालेली होती आणि त्याची शिक्षा त्यांना झालेली आहे. त्यामुळं काहीही झालं तरी अनघा तू काळजी करू नको, दिवाळी साजरी होणारच आहे. आपण दिवाळी साजरी करायची आहे आणि अगदी आनंदात नेहमीप्रमाणेच करायचे आहे. कांचन रागाने तिथून निघून जाते. तुम्हाला काय करायचं आहे ते करा असं म्हणते आणि त्याचवेळी आप्पा अरुंधती आणि अनघाला समजवत असतात, काही करायची गरज नाही आहे आणि आपण अनघा फराळ आहे ना बाहेरूनच मागूया. अगं, कॉलनीतल्या बऱ्याच बायका आहेत ना, घरी फराळ बनवत असतात, ऑर्डर घेत असतात, आपण त्यांच्याकडून मागूया. तेव्हा अनघा म्हणते, नको आप्पा, आपण घरीच करूया, मला खूप आवडतं. आणि त्याचबरोबर ताई, तू मला मदत करशील का गं? आरोहीला ना तळणीच्या वासाने त्रास होत आहे, त्यामुळं तू मला मदत कर, आपण बनवूया फराळ. तेव्हा अरुंधती म्हणते, हो गं, करेल ना, काहीच प्रॉब्लेम नाही. आप्पा म्हणतात, काय आणायचं आहे का सांगा, मी बाहेर चाललेलो आहे. मग रांगोळीचे रंग त्याचबरोबर घेरू हे सगळं आप्पांना आणायला सांगितलं जातं. आप्पा म्हणतात की चालेल, मी घेऊन येतो. आणि आप्पा आता ते सगळं आणण्यासाठी निघालेले असतात. इकडे अरुंधती अनघाला म्हणते, अनघा तू कशी आहेस गं? म्हणजे मला काय म्हणायचं आहे, जास्त विचार नको करू. अनघा म्हणते की कळत नाही आहे अभि असं का वागतो. अरुंधती म्हणते, किती प्रेम करतेस ना गं तू त्याच्यावरती, पण अभिकडून प्रत्येक वेळेस चुका घडतच आहेत. कितीही त्याला माफ केलं तर त्याच्याकडून उद्या दुसरी चूक घडलेलीच असते आणि या गोष्टीचा त्रास होत आहे ना. अनघाला समजून सांगत असते. अरुंधती म्हणत असते की काळजी करू नकोस अनघा, सगळं व्यवस्थित होणार आहे असं म्हणत ती अनघाची समजूत घालू लागते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं, संजना जेलमध्ये असते आणि जेलमधल्या ज्या बायका आहेत त्या संजनाला म्हणत असतात की आता काही झालं तरी तू इथंच राहणार आहे. कारण देशमाने आलेले असतात आणि देशमानेला संजना बोलत असते की काय झालं, तुम्ही बोलला होता ना, अहो अख्खी रात्र काढली इथं, आता तरी काय होतं आमच्या जामिनाचं ते सांगा बरं आधी. तुम्ही बोलला होता ना करणार आहे म्हणून, कधी करणार आहे, नक्की काय आहे तुमच्या डोक्यामध्ये, हा प्रश्न विचारला जातो. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की संजना म्हणते की मला काही सांगायचं नाही, लवकरात लवकर जामीन मिळायलाच पाहिजे, हे सगळं संजना बोलत असते. आणि त्याचबरोबर इकडे आता त्या जेलमधल्या बायका म्हणत असतात, तुला काही जे जामीन मिळणार नाही, तू काय बाहेर जाणार नाही. तुझी ती आलेली होती ना पहिल्या नवऱ्याची बायको, ती सांगत तुझ्या नवऱ्याची पहिली बायको होती ना, ती सांगत होती ना काय झालेलं आहे ते, मग कशाला काळजी करतेस तू? कारण काहीही झालं तरीही आता जे काही घडलेलं आहे त्यामुळं एक गोष्ट मात्र पक्की झालेली आहे की तू काय यातून बाहेर पडू शकत नसते. अगं, आम्ही तर नवऱ्याचा मार खाऊन सुद्धा गप्प बसलेलो आहोत, पण तू काय केलेलं आहे, तू तर तुझ्या सख्ख्या सासू सासऱ्यांना फसवलेलं आहेस आणि त्यांची प्रॉपर्टी इस्टेट लुबाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण बाहेर जाऊन तरी काय करणार आहेत, लोकांच्या नजरा आहेत ना त्या तुला त्रास देतील, त्यामुळे इथंच राहा. अगं, तुला बाहेर जाण्यापेक्षा जेलच बरं वाटेल. जेव्हा या जेलमधून सुटशील ना तेव्हा आणखी अडकशील, तेव्हा बाहेर गेलीस की अशी म्हणतील की नाही गं, इथं जेलमध्येच बरं होतं, असं त्या बायका तिला चिडवत असतात, तिला बोलत असतात. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं
की हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे त्या बायका संजनाला चिडवतच असतात आणि संजना म्हणत असते की बासा, लांब राहायचं माझ्यापासून. मला मी सांगितले ना कालच, पुन्हा जर माझ्याशी या भाषेत बोलायचा प्रयत्न केला तर बघ, कारण मी काय तुमच्यासारखी नाही आहे सराईत गुन्हेगार. मी चांगल्या घरातले आहे, माझा रेप्युटेशन आहे, माझ्या नावाला किंमत आहे, माझं स्टेटस आहे. हे सगळं बोललं जात असतं आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा ह्या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे संजनाची वाट लागलेली असते. इकडे आता कांचन, आप्पा, अनघा सर्वजण बसलेले असतात आणि ते विचारत असतात की नक्की काय झालेलं आहे असं आप्पा बोलत असतात. आणि तेवढ्यातच तिथे राजन म्हणजे शेजारी आलेले असतात आणि ते म्हणत असतात की अरे तुमच्याशी बोलायचं होतं म्हणून आलेलो होतो. त्या काकूही आलेले असतात, त्यांच्याशी अनघा म्हणते की या काकू बसा असं बोलू लागते. आणि त्या क्षणी इकडे अनघा त्याचबरोबर आप्पा, अरुंधती सर्वजण तिथं असतात आणि त्यांच्यासमोरच हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याचवेळी ते म्हणतात की काहीही झालं तरीही आत्ता जे काय घडलेलं आहे त्याच्यामुळं इकडे अनघाच्या समोर ते बोलत असतात की मला एक कळत नाही आहे की तुमच्या घरात जे काय झालेलं आहे त्याचा त्रास आम्हाला का भोगावा लागत आहे. कारण आजूबाजूची लोक आम्हाला नावं ठेवायला लागलेली आहेत, आम्हाला विचारत आहेत की नक्की हे सगळं कशामुळं घडलेलं आहे. हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्याचवेळी इकडे ते म्हणतात की तुमचा अनिरुद्ध जेलमध्ये आहे आणि त्याचा त्रास इथे आम्हालाही भोगावा लागत आहे. लोक म्हणतात की कसं आहे हे सगळं, आपल्याच बापाला कसं फसवलेलं आहे. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अनघा म्हणते म्हणजे तुम्ही काय म्हणताय, आणि अरुंधतीही बोलू लागते. अरुंधतीही म्हणत असते की अहो आप्पांनी जे केलेलं आहे ते करण्यासाठी ना ताकद लागते. स्वतःच्या मुलाला जेलमध्ये पाठवणं ही साधी गोष्ट नाही आहे. ते गप्प बसलेले नाहीत, कारण आप्पांनी जे करून दाखवलेलं आहे ना त्यासाठी खूप लागतं. आणि ते आप्पांनी दाखवून दिलेलं आहे की त्यांचा मुलगा चुकलेला होता, त्याला जेलमध्ये पाठवणं ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. आणि हे फक्त आप्पाच करू शकतात. मला सांगा ना, तुम्ही आम्हाला बोलत आहात ना. त्याचबरोबर कांचनला ते म्हणत असतात की कांचनताई, तुम्ही आता भिशीला आणि भजनी मंडळात नाही आलं तरच बरं होईल. हे सगळं बोललं जात असतं. आणि तेव्हा मात्र यांना सगळ्यांना उत्तर द्यायला खंबीर असते ती म्हणजे अरुंधती. अरुंधती म्हणते या वयात विचार करा, तुमच्या मुलाने जर तुम्हाला असं फसवलं तर तुम्ही त्याला जेलमध्ये पाठवू शकता का. त्यासाठी ना खूप हिंमत लागते आणि ती हिंमत आप्पा आणि आईंच्यामध्ये आहे, म्हणून ते दोघंजण हे करू शकलेले आहेत. अन्यथा ही गोष्ट कोणीच करू शकत नाही हे स्पष्टपणे अरुंधती सांगत असते. आणि अरुंधती म्हणत असते की तुम्हाला वाटत असेल की तुम्ही बरोबर आहात किंवा तुम्हाला जे काय वाटतं तुमच्या मुलांनी जर असं केलं तर तुम्ही काय केलं असतं, हे सगळं मला मान्य आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आत्ता आप्पांचा तुमच्या सगळ्यांच्या समोर एक आदर्श आहे. आप्पांमुळं आज सगळा समाज जो आहे त्याच्यासमोर एक गोष्ट कळलेली आहे, ती म्हणजे मुलांनी जर फसवलं तर त्यांना त्यांची शिक्षा झालीच पाहिजे. आणि आप्पांचा आदर्श ठेवून आज कितीतरी वृद्ध लोक जे आहेत ते आपल्या मुलांच्या विरोधात आवाज उठवतील. आणि तुम्ही आप्पांकडून एक गोष्ट शिकली पाहिजे, ती म्हणजे काहीही झालं तरीही आपल्या मुलांच्या बाबतीत त्यांच्यावर आंधळा विश्वास ठेवायचा नाही, कारण मुलं कधीही फसवू शकतात. आत्तापर्यंत तुम्ही जे कमवलेलं आहे ते तुमचं आहे, तुमच्या नंतर ते मुलांचं असणार आहे. जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत त्या सगळ्यावर तुमचा अधिकार आहे. कोणत्याही कागदपत्रांवरती सह्या करू नका, कारण न वाचता सह्या केल्या आणि मुलांवर विश्वास ठेवला तर त्याचे परिणाम काय होतात ते बघितलेलं आहे. आप्पांच्या मध्ये ती ताकद होती म्हणून आप्पांनी ते सगळं परत मिळवू शकलेले आहेत, पण तुमच्यात ती ताकद आहे का. उलट आई आणि आप्पांचा आदर्श तुम्ही पुढे ठेवून आता सावधगिरीनं वागलं पाहिजे. आणि असं बोलून अरुंधतीने डोळे उघडलेले आहेत, त्यांच्या डोळ्यात अंजन घातलेलं आहे, त्यांना सांगितलेलं आहे. तेव्हा राजन आप्पांना नमस्कार करतो आणि म्हणतो की नाही, माझ्याकडून चूक झाली देशमुख, खरंच मला माफ करा. काही झालं तरी मी तुमच्या पाठीशी आहे. आता कोणी काही म्हणो, पण मी सगळ्यांना सांगणार आहे की नाही, त्यांनी जे केलेलं आहे तेच योग्य आहे. आणि त्या काकूही म्हणू लागतात की कांचनताई, तुम्ही उद्यापासूनच यायचं आहे भजनी मंडळात, मी स्वतः तुम्हाला बोलवायला येईल. आता मी अभिमानाने सगळ्यांना सांगणार आहे की आम्ही त्यांचे शेजारी आहोत. हे सगळं जेव्हा बोललं जातं तेव्हा मात्र खूपच मोठा धक्का बसलेला असतो. आणि अरुंधती या सगळ्यांची समजूत घालत असते, सगळ्यांना सांगत असते की काहीही झालं तरीही आत्ता ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्यामुळं आता आपण सगळ्यांच्या समोर एक आदर्श ठेवलेला आहे. आपण सगळेजण सावधगिरीने राहणार आहोत. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आपण सगळेजण पाहत आहे की कांचनच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं, कांचनलाही बरं वाटलेलं असतं. फायनली आता सगळ्यांच्या समोर ही गोष्ट आलेली आहे की आप्पा आणि कांचनने जो निर्णय घेतलेला आहे तो अगदी योग्य आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं
की इकडे आता जेलमध्ये देशमुख म्हणून बोलवला येतात आणि देशमुख तुम्हाला चला असं म्हणत बोलवायला आलेले असतात. आणि त्याच वेळी तिथे अनिरुद्ध बाहेर येत असतो, पण ते म्हणत असतात की नाही, फक्त अभिषेक देशमुख यांनी यायचं आहे असं सांगितल्यानंतर त्या अनिरुद्ध म्हणू लागतो की काय बोलताय देशमाने तुम्ही, याची बेल कशी काय झालेली आहे आणि आमच्या बेलचं काय झालेलं आहे. तेव्हा देशमाने सांगत असतात की काही झालं तरीही तो तिथे त्याने एक माफीचा साक्षीदार होता आणि त्यामुळं त्याची बेल झालेली आहे. त्यावेळेस अनिरुद्ध तिथं असतो तेव्हा तिथे अभि सांगू लागतो की बाबा काळजी करू नका, मी करेल तुमच्यासाठी प्रयत्न. तेव्हा लगेचच अभिला अनिरुद्ध म्हणतो की तू जे काय केलेलं आहे त्याचेच परिणाम तर इथे भोगत आहे आणि अजून तू काय करणार आहेस रे. तेव्हा अभि म्हणतो की मी काय केलेलं आहे, म्हणजे मी काहीच चुकीचं केलेलं नाही आहे, हा सगळा प्लॅन तुमचा आणि संजनाचा होता ना, आणि मी फक्त तुमची साथ दिलेली होती, मी दुसरं काहीही केलेलं नाही आहे त्यामध्ये. हे सगळं अभि बोलत असतो तेव्हा मात्र अनिरुद्धला खूपच राग आलेला असतो. अनिरुद्ध म्हणतो की तुझं काय चाललंय नक्की अभि. अभि म्हणतो की मी काहीही चुकीचं बोललेलो नाही, मी जे काय आहे ना ते बरोबरच बोललेलो आहे आणि हे सगळं तुमचाच प्लॅन होता आणि तुमच्याच प्लॅनमुळं हे सगळं झालेलं आहे. हे सगळं अभि बोलत असतो आणि त्याचबरोबर अभि सांगत असतो की काही झालं तरी आता हा सगळा डाव तुमचा होता आणि जेव्हा तुमच्यावर तो उलटलेला आहे, मी फक्त तुम्ही गुन्हा केलेला आहे हे कोर्टाच्या समोर सांगितलेलं आहे, अन्यथा मी दुसरं कोणतीही गोष्ट केलेली नाही. हे सगळं अभि बोलत असतो आणि तेव्हा मात्र अनिरुद्धला धक्का बसतो. अनिरुद्ध म्हणतो की तू काय बोलतोय, तुला कळतंय का. तेव्हा अभि म्हणतो की जे बरोबर आहे तेच मी बोलत आहे, मी काहीही चुकीचं बोलत नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अभि आणि तिथे देशमाने निघालेले असतात. तेव्हा संजना म्हणते की ओ देशमाने आणि अभि तू सुटलास ना, अरे आमचं काय झालेलं आहे. तेव्हा देशमाने म्हणतात की हो हो, आणि त्यावेळेस संजना म्हणत असते की बोलवा बोलवा, काढा मला पण लवकर बाहेर. तेव्हा देशमाने म्हणतात की फक्त अभिषेकची तिथे जामीन झालेला आहे, तुमचा कोणालाही मिळालेला नाही. तेव्हा मात्र संजनाला खूप राग येतो, हा कसा सुटू शकतो, कारण याने तुम्हाला जास्त पैसे दिलेले आहेत का, यानेच हे सगळं केलेलं आहे का, हे सगळं बोललं जात असतं. आणि तेव्हा देशमाने म्हणतात की अहो पैशाचा विषय नाही आहे. तेव्हा अभि म्हणतो की मी फक्त तुम्हाला साथ दिली होती, मी कोणताही गुन्हा केलेला नाही आणि मी तुमचा गुन्हा उलट कोर्टाच्या समोर आणलेला आहे. हे सगळं जेव्हा बोललं जात असतं तेव्हा मात्र इकडे संजना म्हणते आता तुला सुचायला लागलेस का, हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे, तुझ्यामुळे आम्ही इथे जेलमध्ये आहोत. आणि संजना खूप चिडलेली असते आणि जेलमधल्या बायकाही तिला आता चिडवू लागलेल्या असतात. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अनघा आणि अरुंधती दोघीही आता तुळशीच्या जवळ असतात. अनघा तुळशीला पाणी घालत असते, नमस्कार करत असते. त्याचबरोबर यशही गार्डनमधलं जे लॉन आहे त्याचं क्लिनिंगचं काम तिथे करत असतो आणि त्याचबरोबर अरुंधतीही तिथं असते, तीही तुळशी मातेला नमस्कार करते आणि अनघाला म्हणते तू बरी आहेस ना. अनघा म्हणते की हो अगं, काही झालं तरी मला ना कळतच नाही आहे की अभि जेव्हा सुटून येईल, त्यांना जामीन मिळेल, तेव्हा संजना आणि अनिरुद्ध म्हणजे बाबा हे काही शांत बसणार नाहीत, ते आणखी त्रास देतील आपल्याला. तेव्हा मात्र इकडे अरुंधती म्हणते की ते तर आहेच, पण अनघा म्हणते की अभिच्या बाबतीत जे झालेलं आहे त्यामुळं मला कळतच नाही आहे की मी काय केलं पाहिजे. तेव्हा अरुंधती म्हणते काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा इकडे हे सांगू लागते, अनघा म्हणत असते की अगं लोक बघितलं ना, मलाच इतके टोमणे मारत आहेत, मलाच इतके बोलत आहेत, तर उद्या अभि बाहेर आल्यानंतर त्याची प्रॅक्टिस कशी चालणार आहे. तेवढ्यात यशही तिथे येतो आणि यश म्हणू लागतो की काळजी करू नकोस अनघा, लोक जे असतात ना ती शॉर्ट टर्म मेमरी असते त्यांची, विसरून जातात, नको विचार करूस तू. तेव्हा अनघा म्हणते असं कसं म्हणतोस यश, विचार करू नको, अरे काहीही झालं तरी लोक आत्ता मला दोष देत आहेत, उलट माझे 2 क्लायंट मला सोडून गेलेले आहेत, ते मला म्हणत आहेत की ही क्रिमिनलची बायको आहे, ही काय आपल्याला काउन्सिलिंग करणार आहे, हे सगळं लोकांचं बोलणं येत आहे. तेव्हा यश म्हणतो अनघा काळजी करू नकोस. तेव्हा अरुंधती आणि यश दोघंही अनघाला समजवू लागतात, तिला सांगत असतात की काही झालं तरी आपल्याला काम थांबवायचं नाही, लोक विसरून जातील काही दिवसांनी. आणि त्यावेळेस अनघा म्हणते मला तर हे सगळं करावंच लागणार आहे, कारण जानकीसाठी माझ्यासमोर कोणताही पर्याय नाही, जानकीसाठी मला हे सगळं करावंच लागणार आहे. आणि त्यावेळेस अभि म्हणतो की तू एकटी नाही, मी आहे तुझ्यासोबत. आणि अभिही तिथं आता मदतीला आलेला आहे आणि तोही सांगत आहे की मी तुझ्यासोबत आहे. आणि त्यामुळं अनघाला थोडंसं बरं वाटलेलं आहे. अनघा म्हणत आहे की काय, आणि अनघाला खरं तर धक्काही बसलेला असतो की म्हणजे अभि आपला परत आलेला आहे, ह्या गोष्टीचा धक्का अनघाला मोठाच बसलेला असतो, कारण एवढ्या लवकर अभिला जामीन मिळेल असं अनघाला वाटलं नव्हतं. आणि त्याचबरोबर तिथे अभि आलेला असतो, अभि आलेला हे सगळेजण पाहतात. तेव्हा अरुंधती त्याचबरोबर यश सर्वांनाच धक्का बसलेला आहे, सर्वजण पाहत आहेत, अभि तर आलेला आहे, परंतु इकडे
अनघा त्याचबरोबर अरुंधती अभिकडे पाहत आहेत. पण अभिमध्ये बदल झालेला असणार आहे का, हा प्रश्न या दोघींनाही पडलेला आहे. आणि त्याचबरोबर इकडे अभि आलेला आहे. अभि अनघा म्हणत, यश म्हणत त्यांच्याकडे येऊ लागतो. परंतु इकडे आता पाहायला मिळतं की अनघा आणि अरुंधती पाहतच राहतात. अभि येऊन यशला मिठी मारतो आणि यशला म्हणू लागतो की यश, खरंच मला ना माझी चूक कळलेली आहे. मी जो गुन्हा केलेला आहे त्याची शिक्षा भोगण्यासाठी मी तयार आहे आणि कोर्टातून मला जामीन मिळालेला आहे. अनघा, मी आहे तुझ्यासोबत जानकीची काळजी घेण्यासाठी. आपण दोघंजण मिळून जानकीचा सांभाळ करणार आहोत, असं अभि सांगत असतो आणि अभि रडत असतो. परंतु इकडे जानकी आणि त्याचबरोबर अनघा या दोघीही, अनघाही अजिबातच ती त्याच्याकडे पाहतच नाही. तिला कळतच नाही आहे की नक्की आपण रिॲक्ट काय करायचं आहे. अभि तर आता सुटलेला आहे, अभिला जामीन मिळालेला आहे. हे सगळं जरी झालेलं असलं तरी अनघाच्या मनामध्ये कुठंतरी अजून भीती आहे की काहीही झालं तरीही अभिमध्ये तोच बदल झालेला असेल का, जो बदल तिला हवा आहे. आणि अभि कसा आहे हे तिला चांगलंच माहिती आहे. त्यामुळं ती विचार करत आहे आणि त्याचवेळी अभिच्यापासून ती आत चाललेली आहे. तर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की कांचन, आप्पा सर्वजण तिथं आलेले आहेत आणि सर्वांच्या समोर अभि हात जोडून माफी मागत आहे. आप्पांच्या पायावर नाक रगडत आहे, नाक घासून तो माफी मागत आहे. आप्पा, मला माफ करा, माझ्याकडून चूक झालेली आहे. आप्पा, माझ्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे. मी असं वागायला नको होतं, असं अभिचं म्हणणं असतं आणि अभि बोलत असतो. तेव्हा मात्र आप्पा म्हणतात की हे बघ, तुला तुझ्या चुकीची जाणीव झालेली आहे ना, पण जो काय निर्णय घ्यायचा आहे तो अनघा घेईल. आता या घरात राहायचं की नाही हे अनघा ठरवणार आहे. आम्ही कोणीही काहीच बोलणार नाही, असं आप्पा स्पष्टपणे अभिला सांगतात आणि अनघा मात्र अभिकडे पाहतच राहते. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं देशमाने वकील संजना आणि अनिरुद्धला तिथे बाहेर बोलवलेलं आहे, त्यांच्याशी बोलत आहेत. आणि त्याचबरोबर देशमाने वकील यांच्या म्हणण्यानुसार संजना आणि अनिरुद्ध तिथं आलेले आहेत. देशमाने वकील म्हणतात की भोसले बिल्डरने तुमच्यासाठी निरोप पाठवलेला आहे. तेव्हा संजना आणि अनिरुद्धला धक्का बसतो. ते म्हणतात की जे एवढे काही पैसे तुम्ही भोसले बिल्डरकडून घेतलेले आहेत ते पैसे लवकरात लवकर म्हणजे 1 महिन्याच्या आत तुम्हाला परत करायचे आहेत, असं भोसले बिल्डरने ठणकावून सांगितलेलं आहे. हे सगळं ते आता सांगत आहेत. आणि तेव्हा मात्र संजना आणि अनिरुद्धला धक्का बसलेला आहे, कारण जेलमधून बाहेर पडता क्षणी भोसले बिल्डर काही आपल्याला सोडणार नाही हे त्यांना चांगलंच कळलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.